करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं, कोणीतरी अडचणीत असेल, त्रासात असेल तर त्यांच्याशी माणुसकीनं वागणं. करुणा असलेला माणूस दुसऱ्यांचं दुःख स्वतः समजतो, तो मदत करतो, समजून घेतो आणि कधीही कठोर होत नाही. ही मनुष्य जातीची सर्वात मोठी शक्ती आहे. हॅलो, कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल. आज सकाळी सकाळी दार उघडल्याबरोबरच बाल्कनीत कबूतर बसलेलं होतं. कबुतराला शांतीचं प्रतीक मानलं जातं, चांगलं असतं कबूतर. आता ऑफिसचा टिफिन बनवते. टॅमॅरिंड राईस बनवते मी, म्हणजेच चिंच गुळाचा भात. साऊथ साईडला मंदिरात प्रसाद म्हणून हा राईस दिला जातो. बनवणं पण एकदम सोपी आहे आणि खायला पण खूप छान वाटतो. ऑफिससाठी म्हणा किंवा शाळेतल्या मुलांसाठी मस्त रेसिपी आहे, अगदी चटकन तयार होते. नंतर गरमागरम ग्रीन टी बनवली. दुपारच्या जेवणात मी शेवभाजी बनवते. शेवभाजी तयार झाली. त्यानंतर चपात्या सुद्धा बनवून घेतल्या. जेवण झाल्यानंतर स्टार बाजार मध्ये गेली. थोडं भाजीचं आणि काही सामान हवं होतं. रात्रीच्या जेवणासाठी मी कॅबेज मंचुरियन बनवते. त्यासाठी मी पत्तागोबी बारीक कापून घेतली. चवीनुसार मीठ घातलं म्हणजे याला छान पाणी सुटेल आणि मग वरून पाणी घालायची काहीच गरज पडणार नाही. नंतर लसूण आणि मिरची बारीक कापून यामध्ये घातली. तिखट आणि टोमॅटो सॉस घातला. अजून कोणते सॉस असेल तुमच्याकडे तर ते घालू शकता. मी फक्त टोमॅटो सॉस घातलेला आहे. आणि यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर न घालता पोहे घातलेले आहेत आणि मैदा घातला, म्हणजे अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी मैदा. सगळं मिक्स करून घेतलं आणि भजी घालतो असेच आपल्याला तेलात सोडायचे आहेत मंचुरियन्स.
मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी हे पॅकेट आहे, याचीच आम्ही ग्रेव्ही बनवली। आणि आपण तेलात भजी टाकतो तशीच मंचुरियन सुद्धा सोडून घ्यायचे आहे आणि ग्रेव्ही सोबत न खाता असेच सुद्धा खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर, मस्त कुरकुरीत तयार होतात। मंचुरियन टाकताना गॅसचा पॉवर फुल होता आणि आता कमी फ्लेमवर सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत, तेव्हाच ते छान कुरकुरीत होतील। मस्त असे कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मंचुरियन मध्ये जास्त ग्रेव्ही न घालता असे क्रिस्पी वेब सारखेच आवडतात आणि मस्त असे मंचुरियन तयार झालेत। या सकाळच्या नाश्त्यासाठी मी रवा भाजून ठेवते, म्हणजे उद्या लवकर नाश्ता तयार होईल, जास्त घाई होणार नाही। आज मी वाचलं, दुसऱ्या दिवशी सकाळी मायसाहेबांचा निरोप घेऊन राजे पिलाजी संक्रांतीसह पुरंदरकडे दौडले। हवेत दिवाळीची थंडी होती, पहाटेचे दव पडल्याने रस्ता तपकिरी झाला होता। विरळ धुक्यात पुरंदरचे अस्पष्ट दूरदर्शन होत होते। धुक्याचे पट्टे डोंगर कपारींना चिकटून राहिले होते। राजे पहिल्या माचीवर पाय उतार झाले। पिलाजी संक्रांतीसह आनंदाने मनमोकळ्या गप्पा करीत राजे गड चढीत होते। किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला। दरवाजाकडे लक्ष जाताच पिलाजी संक्रांती आश्चर्यचकित झाले। दरवाजा बाहेर आदिलशाही चांतारा नव्हता, त्या जागी भगवा ध्वज फडकत होता। विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजापाशी आले। राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झडला। तानाजी नेताजी समोरे आले, राजांना मुजरा झाले। इतके वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, बाय।